या बातमीचे प्रायोजक आहे झमझम पार्क। सोलापुरात झमझम पार्क आपल्यासाठी घेऊन आले आहे अत्यंत कमी दरात ओपन प्लॉटची सुविधा, तेही महानगरपालिकेच्या हद्दीतील नई जिंदगी परिसरात। अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी आल्यानंतर आमदार रवी राणा यांनी ही प्रतिक्रिया दिली। तर खासदार नवनीत राणा यांना अफगाणिस्तान व पाकिस्तानमधून धमकी आली असून ओवेसी यांची देखील चौकशी झाली पाहिजे, कारवाई झालीच पाहिजे आणि ओवेसी आणि धमकी देणाऱ्यांची लिंक काय आहे हे लवकरच बाहेर येईल। लोकसभेत खासदार ओवेसी आणि नवनीत राणा यांच्यात वाद झाला होता, तर अनेकदा ओवेसींच्या कार्यकर्त्यांच्या आम्हाला धमक्याही आल्या होत्या। पाकिस्तान आणि अफगाणिस्तानवरून धमकी आली, यावेळी देशाला उडवूनही देण्याची धमकी दिली गेली। गृह विभाग चौकशी करीत असून केंद्रीय तपास यंत्रणांनी चौकशी केली पाहिजे, असे यावेळी आमदार रवी राणा यांनी म्हटले। आपने देखा है अभी जो देश का पार्लियामेंट संसद का जो सत्र हुआ है, उस सत्र के अंदर जिस तरह से ओवेसी ने नवनीत राणा के प्रखर हिंदुत्व के विचारों का विरोध किया, श्री राम भगवंता का विरोध किया, बाबरी मस्जिद के बारे में जो उन्होंने अपनी बात रखी और जिस द्वेष के साथ हिंदुत्व के विचारों का विरोध किया, वो सारे देश ने देखा है। उसके बाद संभाजी नगर के जो मेंबर ऑफ पार्लियामेंट है, जो हमारे ओवेसी की एमपी है जलील, इम्तियाज़ जलील, उन्होंने नवनीत राणा के खिलाफ संभाजी नगर में कई सभाएं ली, उनके बारे में उनको धमकियां दी, अलग अलग जगहों पे उन्होंने सभाएं ली, वहाँ पे धमकियां दी और इशारा दिया। उसके बाद ओवेसी के कई कार्यकर्ताओं की धमकी आई, फ़ोन आए, मारने की धमकी आई, पर हमने उसमें ध्यान नहीं दिया। पर आज अगर ओवेसी की धमकियों को अगर पाकिस्तान से भी फ़ोन आते हैं, हमारे अफ़गानिस्तान से फ़ोन आते हैं और उसको नवनीत राणा को उड़ाने की धमकी बात करते हैं, नवनीत राणा को जान से मारने की धमकी देते हैं, बॉम्ब स्फोट करने की धमकी देते हैं, भाजपा के बड़े बड़े नेताओं की दुर्दशा कर देंगे, ये कहते हैं, तो मुझे लगता है ओवेसी की पूरी जांच होना चाहिए, इम्तियाज़ अली की भी जांच होना चाहिए। इन्होंने पाकिस्तान के माध्यम से कुछ फ़ोन कॉल जो किए उसकी जाँच होना चाहिए, अफ़गानिस्तान से जो फ़ोन आए उसकी जाँच होना चाहिए। अगर पाकिस्तान अफ़गानिस्तान से अगर ओवेसी की लिंक है वो भी सामने आना चाहिए, क्योंकि आज अगर एक मेंबर ऑफ पार्लियामेंट हिंदुत्व की बात करती है, श्री राम भगवान का नाम लेते हैं और ओवेसी पार्टी अगर उसका विरोध करती है, ओवेसी अगर पार्लियामेंट में विरोध करते हैं, इम्तियाज़ अली विरोध करता है, उनके कार्यकर्ता नवनीत राणा को जान से मारने की धमकी देते हैं और पाकिस्तान से और अफगानिस्तान से फ़ोन आते हैं, उसकी केंद्रीय एजेंसी और राज्य की एजेंसी जाँच करेंगी और कड़ी से कड़ी कार्रवाई उन पर करेंगी, हमारी मांग है। असं आहे की देशाच्या पार्लमेंटमध्ये ज्याप्रमाणे हिंदुत्वाचे विचार जे श्रीरामाचं नाव घेऊन नवनीत राणांनी प्रखरपणे मांडले, त्याच्यामध्ये ओवेसीचा जो विरोध होता आणि ओवेसीनी सुद्धा बाबरी मस्जिदला घेऊन जो आक्रोश दाखवला आणि नवनीत राणाचा विरोध केला, त्याच्यामध्ये आक्रोश दाखवला, द्वेष निर्माण केलं आणि त्याचमध्ये इम्तियाज़ अली यांनी जे संभाजीनगरचे खासदार आहे त्यांनी अनेक सभेमध्ये नवनीत राणाला दम दिला, इशारा दिला आणि खालच्या पातळीवरची टीका केली। त्यानंतर ओवेसीच्या अनेक कार्यकर्त्यांचे फोन आले, धमक्या आल्या, त्याला आम्ही भीक टाकली नाही। पण आज खऱ्या अर्थानं पाकिस्तानवरनं अफगाणिस्तानवरनं जर धमक्यात असेल की नवनीताला उडवून देऊ, भाजपच्या काही मोठमोठ्या नेत्यांची नावं घेऊन त्यांना उडू, देशामध्ये बॉम्बस्फोट करू, अशी परिस्थिती करू, दुसऱ्या देशाचं नाव घेऊन दम देणं आणि नवनीत राणांच्या पूर्ण प्रोग्रामची आम्ही रेखी करत आहे, माहिती घेत आहे आणि त्या रेखीच्या माध्यमातून त्यांच्यावर आमचं पूर्ण लक्ष आहे। येणाऱ्या काळामध्ये कुठे उडून जाईल नवनीत राणा ते दिसणार पण नाही आणि कुठल्या प्रकारे कशा त्यांची हत्या केली जाईल या संदर्भात जर पाकिस्तानहून धमक्यात असेल तर ओवेसीची तिथे लिंक आहे का, ओवेसीचा त्यांचा संबंध आहे का, त्यावर पूर्णपणे केंद्रीय आणि राज्याच्या एजन्सी नक्की तपास करणार आहे। राज्याच्या DG रश्मी शुक्ला मॅडमला पूर्ण माहिती दिली, त्यांनी ATSचा तपाससुद्धा सुरू केला। अमरावती शहराचे पोलीस आयुक्त रेड्डी साहेब यांनासुद्धा माहिती दिली, त्यांनीसुद्धा FIR केला आणि तपास चालू केला। राज्याचे गृहमंत्री आमचे देवेंद्र फडणवीस साहेब यांनाही माहिती दिली। तर मला विश्वास आहे केंद्रीय एजन्सी राज्याच्या एजन्सी मिळून ओवेसीचा पुरा तपास करतील। त्यांचा संबंध पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या कुठल्या लोकांशी आहे, कुठले लोक
ओएसींनी जो द्वेष नवनीत राणाचा पार्लमेंटमध्ये केला, आपल्या संभाजीनगरचे जे खासदार आहे इम्तियाज अली यांनी जो धमकी दिली त्याच्याशी लिंक आहे का याचा तपास करून नक्की ओएसीच्या जांच झाली पाहिजे आणि त्यांना धमकी देणाऱ्यांना गजाआड टाकलं पाहिजे, ही आमची मागणी आहे. मला विश्वास आहे राज्याची एजन्सी आणि केंद्राची एजन्सी कारवाई करेल आणि ओएसीचा पर्दाफाश होईल. जमीन में निवेश करो, जमीनदार बनो. सोलापूरकर, आपण खुली जागा घेण्याचा विचार करताय, तेही अत्यंत कमी दरात आणि महानगरपालिका हद्दी? तर मग चिंता कशाला. जमजम पार्क आपल्या परिवारासाठी घेऊन आले आहे नई जिंदगी परिसरात तब्बल 3 एकरचा ओपन प्लॉटचा खजिना. प्रशस्त रस्ते, अंतर्गत ड्रेनेज लाईन, स्ट्रीट लाईट, शाळा कॉलेजेस हे जवळ, 24 तास रहदारीचा परिसर, तसेच 80 फूट व 200 फूट रोड लगत विमानतळ जवळच असणारा हा भव्य प्रकल्प. आता मी नावाचा मालक नाही तर जमिनीचा मालकही होणार, तेही जमजम पार्क सोबत. बुकिंग सुरू. संपर्क 99 60 82 52 92.